नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नामध्ये आपल्याला सर्व पदासाठी महत्त्वाचे प्रश्न भेटून जातील. सोबतच यामध्ये मुख्यतः आपण काय केलेलं आहे, की जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यातील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरती काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोण अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला बास्केटबॉलपटू खेळाडू ठरलेला आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर खालीलपैकी असा पहिला कोणता बास्केटबॉलपटू आहे, ज्याने अर्जुन पुरस्कार मिळवला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर सरबजीत सिंग हे जे आहेत, हे पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त बास्केटबॉल खेळाडू आहेत. यांच्यावरती काही महत्त्वाचे 2 आपण पॉइंट घेतलेले आहेत पहा. सरबजीत सिंग हे अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय बास्केटबॉल खेळाडू ठरले आहेत. त्यांना 1961 मध्ये बास्केटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी प्रथम क्रमांक मिळाला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2026 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. मुद्दाम आपण हा प्रश्न करंट अफेअर्सवरती घेतलेला आहे. प्रजासत्ताक जो दिन आहे 2026ला झालेला, तर त्या दिनादिवशी जी परेड होत असते, तर त्या परेडमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावरती होतं चित्ररथासाठी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश हे सहकारी राज्य आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला प्रश्न असा विचारलाय की लोअर पैनगंगा हे जे धरण आहे, तर या प्रकल्पामध्ये किंवा आंतरराज्य म्हणूया आपण, तर या प्रकल्पामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि त्याला सोबत म्हणजे मदत करणारं दुसरं राज्य कोणतं आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 तर तेलंगणा आणि तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये एक धरण आहे पहा, लोअर पैनगंगा आणि हे त्यांच्या सहमतीने चालू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मानक त्याला प्रोटोटाइप असं म्हटलं जातं. किलोग्रॅम हे वस्तुमान बनवताना 90% प्लॅटिनम या मिश्र धातूचा वापर केला जातो आणि उरलेला 10% वापर हा कोणत्या मौल्यवान धातूचा केला जातो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी? ज्यावेळी 1 किलोचं वजन बनवलं जातं त्यामध्ये 90 किलो किंवा किलोग्रॅमचं हे जे वस्तुमान आहे, हे वस्तुमान बनवताना त्यामध्ये 90% प्लॅटिनम वापरलं जातं आणि 10% कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर इरिडियम हे जे आहे, हे एक मौल्यवान असणारा धातू आहे आणि त्याचा वापर 10% केला जातो आणि प्लॅटिनमचा वापर हा 90% केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, इरिडियम. यानंतरचा प्रश्न आहे सन 1942च्या चले जाव त्यालाच भारत छोडो चळवळ असं म्हटलं जातं. तर या चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी खालीलपैकी कोणी सुरू केले होतं? याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की भारत छोडो चळवळ ही कधी सुरू झाली? तर 1942ला सुरू झाली होती आणि या दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे एक सिक्रेट स्टेशन रेडिओ स्टेशन जे आहे ते आंदोलनामध्ये सुरू केलं होतं जेणेकरून बातम्या प्रसारित व्हाव्यात. तर हे कोणी सुरू केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वरीलपैकी सर्व. सर्व म्हणजे कोण कोण आहेत पहा. विठ्ठलबाई जव्हेरी, चंद्रकांत जव्हेरी आणि बाबूबाई ठक्कर या तिघांनीही मिळून 1942चं जे छोडो भारत चळवळ झाली होती, तर यामध्ये मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे जे आहे हे सिक्रेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे 2025 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला 2025चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक हे कोणाला मिळेल आपल्याला सांगायचं आहे. याच्यावरती प्रश्न आपल्याला 2026च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला आहे.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर लाझलो क्रास्नाहोरकाई हे जे आहेत हे हंगेरीचे एक व्यक्ती आहेत आणि यांना 2025चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक हे मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार हा डॅश मूलभूत यामध्ये मोडतो. भारताच्या कोणत्याही भागात राहणे किंवा स्थायिक होणे हा जो अधिकार आहे हा कोणत्या अधिकारामध्ये मोडतो आणि हा अधिकार आपल्याला मूलभूत अधिकार आहे लक्षात ठेवायचं आहे आणि हा जो अधिकार आहे हा स्वातंत्र्य अधिकारामध्ये मोडतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला हा MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि 2025ला जी उच्च न्यायालय भरती झाली होती त्यामध्ये लिपिक पदासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय होते. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे पहा. मागील वर्षामध्ये पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला. तर त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने एक ऑपरेशन राबवलं होतं. तर त्या ऑपरेशनचं नाव काय आहे. हा प्रश्न आपल्याला 2026च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम आहे ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून राबवलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा हॉर्नबिल महोत्सव हॉर्नबिल फेस्टिवल त्याला म्हटलं जातं तर हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला राज्यामध्ये कोणकोणते महोत्सव किंवा उत्सव साजरे केले जातात यावर सुद्धा प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. तर त्यापैकीच एक आहे पहा हॉर्नबिल महोत्सव. तर हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. राज्यघटनेचा असा कोणता अनुच्छेद आहे की जो अनुच्छेद अल्पसंख्याक लोकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या संस्थांचा चालवण्याचा अधिकार देतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर अनुच्छेद 30 हे आपलं योग्य उत्तर होईल. मग यामध्ये काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत पहा. सर्वात पहिला आहे अनुच्छेद 24. तर यामध्ये काय आहे कारखाने इत्यादी धोक्याचे जे ठिकाणं असतात त्या ठिकाणी बालकांना कामावर ठेवण्यासाठी मनाई आहे. यानंतर आहे अनुच्छेद 26. तर हे काय आहे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य हे अनुच्छेद 26 मध्ये आहे. यानंतर आहे अनुच्छेद 28. तर यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि अनुच्छेद 30 आहे यामध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा हक्क हा अनुच्छेद 30 मध्ये देण्यात आलेला आहे. आपलं उत्तर काय होतं ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत. यामध्ये आपल्याला पर्वताचे प्रकार दिलेले आहेत. मित्रांनो हा प्रश्न खूप हाय लेवलचा आहे म्हणजे हा प्रश्न MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पण हा प्रश्न लिपिक भरतीला सुद्धा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. यामध्ये पर्वत दिले आहेत अरवली, हिमालय, अजून आल्प्स, रॉकी आणि अँडीज हे जे पर्वत आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत. तर यांना म्हटलं जातं वलीय पर्वत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे दलितांसाठी पंढरपूर येथे डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पंढरपूर या ठिकाणी साने गुरुजींनी एक उपोषण केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. ते कशासाठी होतं तर विठ्ठल मंदिराचे दरवाजे जे आहेत हे दलितांसाठी उघडे व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण केलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निःशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते. सर्वात महत्त्वाचा आणि कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर कलम 45 जे आहे हे मुलामुलींना निःशुल्क आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं कलमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जेणेकरून आपलं कन्फ्युजन
बंधन दूर होऊ शकतं. तर पहा, यामध्ये भारतीय संविधानातील आर्टिकल 45 हे 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी तरतूद करतं. तर कलम 21 हे जे आहे हे 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा अधिकार प्रदान करतं. या संदर्भातील अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. कलम 21 हे कलम 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 2002 साली समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे प्रत्येक राज्याचं कर्तव्य आहे. यामध्ये कलम 45 एक आहे. तर हे मार्गदर्शक तत्वांचा एक भाग आहे. मूळ संविधानात यामध्ये 10 वर्षांच्या आत मोफत शिक्षणाची तरतूद होती. मात्र 86व्या दुरुस्तीनंतर यामध्ये बदल करून 6 वर्षाखालील मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणावर सुद्धा भर देण्यात आला आहे. यानंतर कलम येतं पहा 51 त्यातील हे जे कलम आहे हे पालकांचे मूलभूत कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. लक्षात ठेवायचं हे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे आपल्याला कोणत्याही ठिकाणी मिळणार नाहीत. त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओची PDF ही डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते किंवा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 39 ते 40 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. 2006च्या पूर्वी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर दादासाहेब फाळके यांना म्हटलं जातं भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा आहे, 1930 मध्ये डॅश नगरपालिका परिषदेने नगरपालिका परिषदेच्या इमारतीवर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, वर्ष कोणतं आहे लक्षात ठेवा. 1930 या वर्षी कोणत्या नगरपालिका परिषदेने त्यांच्या इमारतीवर सर्वात पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला होता? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2. तर सोलापूर नगरपालिका परिषद जी आहे तर त्यांनी स्वतःच्या इमारतीवर सर्वात पहिल्यांदा म्हणजे कधी, तर 1930 साली राष्ट्रध्वज फडकवला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हणतात. सर्वात इम्पॉर्टंट आणि मराठी व्याकरणातील एक व्याख्या आहे. यावरती आपण खूप सारे प्रश्न पाठीमागे सुद्धा घेतले होते, तरीही मुद्दाम हा प्रश्न मी घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. तर विभक्ती म्हणतात. लक्षात ठेवा, विभक्तीची व्याख्या काय आहे, विभक्ती म्हणजे काय, कारण आपल्याला कोणती विभक्ती आहे ते सुद्धा समजून येईल. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात. त्यामुळे आपण विभक्ती हा जो घटक आहे या घटकावरती जवळपास 100 प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हे जे पुस्तक आहे खूप फेमस असलेलं पुस्तक आहे आणि याच्यावरती आपल्याला 4 ते 5 वेळा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. बटाट्याची चाळ हे जे मराठी पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर पु. ल. देशपांडे. पहा, पु. ल. देशपांडे हे जे आहेत हे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि पाठीमागच्या आपण काही व्हिडिओमध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील महत्त्वाची असणारी पुस्तकं आहेत ते पुस्तकं आणि त्यांची लेखकं सुद्धा घेतली होती. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या तीनही देशांशी जोडलेली आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. ज्यावेळी तुम्हाला नकाशा दाखवला जाईल त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न लगेच समजावून येईल. कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या तीनही देशांशी जोडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. लक्षात ठेवा, सिक्कीम हे जे राज्य आहे या राज्याची बॉर्डर कोणते कोणते देश आहेत? नेपाळला, भूतान आणि चीन या तीनही देशांशी संलग्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत चीनच्या सीमेवरती असलेली नथुला खिंड भारताने व्यापारासाठी कोणत्या वर्षी मुक्त केली आहे? मुक्त म्हणजे काय, तर परत सुरू केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण ही जी खिंड आहे ही खूप वर्षापासून बंद पडलेली होती, पण ती भारताने सुरू केली. ती कोणत्या वर्षी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. तर 2006
यावर्षी भारताने ती परत सुरू केलेली आहे. याच्यावरती काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट समजावून घ्या. भारत आणि चीनमधील व्यापारासाठी नथुला ही जी खिंड आहे, ही 6 जुलै 2006 रोजी पुन्हा एक वेळा सुरू करण्यात आलेली आहे. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर हा मार्ग जो आहे, जवळपास 44 वर्षासाठी बंद केला होता आणि 44 वर्षानंतर ती 2006 मध्ये परत नथुला खिंड व्यापारासाठी सुरू करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्थापना कोठे आणि केव्हा झाली? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जवळपास हा प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. पण या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारलेले आहेत. पहिला प्रश्न काय विचारलाय, की याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दुसरा प्रश्न आहे, की याची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पहा, मुख्यालय, स्थापना आणि स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे आणि याची स्थापना ही 1948 या वर्षी झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.